नमस्कार. मी दादासाहेब चोरमले. काल नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला आणि या निमित्तानं भारत देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि औद्योगिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा या ठिकाणी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 5 दशकापासून प्रभावीपणे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्रजी गोविंदराव पवार हे एक देशामधील बहुआयामी नेतृत्व म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. 1967च्या विधानसभेच्या निवडणुकीला पहिल्यांदा शरदचंद्रजी पवारसाहेब उभा राहिले आणि निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर 1978 साली ते या राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्याच्यानंतर पुढं केंद्रीय संरक्षण मंत्री बनले, केंद्रीय कृषी मंत्री बनले, विरोधी पक्षनेते बनले आणि राष्ट्रीय पक्षाचे संस्थापक अशी विविध पदं त्यांनी भूषवली. या काळामध्ये त्यांनी केवळ राजकीय क्षेत्रामध्येच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी आणि क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातही महत्त्वपूर्ण आपलं योगदान दिलं. आता राजकीय क्षेत्राचा जर आपण त्यांच्या जर आढावा या ठिकाणी घ्यायचा म्हटला तर त्यांची राजकीय कारकीर्द ही एक जबरदस्त कारकीर्द मानली गेलेली आहे. कारण का तर ज्या वेळेला ते 1978 साली अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी इतिहास घडवला. या काळामध्ये राज्यातील विकासभिमुख प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण भागातील प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच विकासाभिमुख राजकारण करीत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सिंचन, रस्ते, औद्योगिक विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधावरती त्यांनी भर दिला. महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या त्यांनी सक्षम देखील बनवले आणि यावेळी त्यांनी अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर त्यांना या निमित्तानं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. अशावेळी त्यांनी सर्वप्रथम ते या देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तसेच केंद्रीय कृषी मंत्री म्हणून जवळपास या राज्याचे ते 10 वर्षे कॅबिनेट मंत्री होते आणि या काळामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं कृषी धोरणांना खूप मोठ्या प्रमाणावरती चालना देण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारची संकल्पना त्यांच्याच विचारातून पुढे आली. त्यांनी विविध विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला. राजकारणात त्यांचं या निमित्ताने कौशल्य दिसून आलं. महाराष्ट्र आणि केंद्रातील आघाडी सरकारमध्ये त्यांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याची आपल्या सर्वांना माहीत आहे. आता त्यांचं जर आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या योगदानाच्या संदर्भामध्ये माहिती घ्यायची म्हटलं तर सामाजिक क्षेत्रामधील त्यांचं योगदानसुद्धा तसं खूप मोठं होतं. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, राजकारणातील आणि समाजकारणातील त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना त्यांनी 33% आरक्षण दिलं. ही आरक्षणाची कल्पनाही त्यांनी राबवली आणि याचाच भाग म्हणून त्यांनी 1994मध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांना जवळपास तब्बल 33% आरक्षण लागू केलं आणि ते आरक्षण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्तरावरती महिलांना नेतृत्व करण्याची संधीही त्या निमित्तानं प्राप्त झाली. या निर्णयामुळं खरं तर हजारो महिला प्रथमच सार्वजनिक जीवनामध्ये आल्या आणि ग्रामीण भागात महिला या नेतृत्व करू लागल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पहिलं महिला धोरण तयार करण्याच्या
तयार करताना त्यांचा पुढाकार खूप महत्त्वाचा मानला गेला. महिलांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये असेल, आरोग्याच्या प्रक्रियेमध्ये असेल, आर्थिक सक्षमीकरण असेल किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्यावरती त्यांनी खूप महत्त्वाचा भर दिला. तसेच मागासवर्गीय, शेतकरी, आदिवासी, दुर्बल घटकांसाठी विविध योजनाही त्यांनी आणल्या आणि त्या योजनांना पाठिंबा दिला. सामाजिक सर्वसमावेशतेवरती भर देणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण राज्यभर ओळख देखील या निमित्तानं झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि शेतकरी क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं. देशाचे कृषी मंत्री असताना तुम्हाला माहिती आहे की 2004 ते 2014 या कालावधीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी देशाच्या कृषी क्षेत्राला एक आगळीवेगळी दिशा दिली आणि कृषी क्षेत्रामध्ये ऐतिहासिक असं काम केलं. ऐतिहासिक अशी कर्जमाफी केली. UPA सरकारच्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय घेतले. मग त्याच्यामध्ये कर्जमाफी योजना आली आणि हीच भारताच्या इतिहासामधील सर्वात मोठी कर्जमाफी या योजनेपैकी एक ती मानली गेली. त्यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं गहू, तांदूळ, डाळिंबाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अधिक सक्षम झाला. विशेष करून पवार साहेबांनी फळबाग क्षेत्रामध्ये मोठे काम केलं. द्राक्ष असतील, डाळिंब असतील, आंबा असेल, फुले असतील, विविध भाजीपाला असेल, या उत्पादनाला चालना देण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्रातील द्राक्ष उद्योजकाला जागतिक बाजारपेठ मिळावी आणि ही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुद्धा जी काही धोरणं आखली गेली त्या धोरणामध्ये सुद्धा पवारसाहेबांचा खूप महत्त्वाचा सहभाग राहिला. तसंच फळे असतील, भाजीपाला प्रक्रिया उद्योग असेल, त्यांच्या निर्यातीलाही पवारसाहेबांनी प्रोत्साहन दिलं. भारताच्या कृषी निर्यातीमध्ये वाढ झाली आणि त्याच्यानंतर केवळ कृषी क्षेत्रच नाही तर सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिल्याचं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीला बळ देण्यात शरद पवार साहेबांचा खूप महत्त्वाची भूमिका राहिली. सहकारी साखर कारखाने असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध संस्था असतील किंवा शिक्षण संस्था असतील, यांना चालना दिली. त्याचबरोबर त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दूध संघ आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी विशेष करून मोठं काम केलं. सहकारी दूध संघामुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. सहकारी बँकेच्या क्षेत्रामध्ये पतसंस्था असतील, विविध सहकारी संस्था असतील, सोसायटी असतील, ग्रामीण भागामध्ये त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचं काम मिळालं. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं स्थैर्य निर्माण करण्यामध्ये पवारसाहेबांनी खूप मोठं काम केलं. सहकार चळवळीतून त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारी छोटी मोठी या निमित्तानं नेतृत्वसुद्धा त्यांच्या माध्यमातून घडली. शिक्षण क्षेत्रातील जर आपण योगदान बघितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ग्रामीण शिक्षणाचा विस्तार करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी विविध शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन दिलं. बारामतीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा विकास केला. बारामती परिसरामध्ये शिक्षणाच्या बाबतीत सर्व प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी आसपासच्या तालुक्यामधील मुलांना त्या ठिकाणी निर्माण करून दिलं. मग अभियांत्रिकी क्षेत्र असेल, कृषी असेल, व्यवस्थापन असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, मेडिकलचं शिक्षण असेल, अशा अनेक संस्था पवारसाहेबांनी बारामतीच्या परिसरामध्ये उभा केल्या. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याचं त्या आपल्याला आढळून येतं. आधुनिक शेती करत असताना त्यांनी विशेष करून संशोधन आणि कृषी तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रसार आणि प्रचार केला आणि विकासातील योगदान आणि औद्योगिक गुंतवणूक यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष घातलं. आणि लक्ष घालत असताना त्यांनी प्रामुख्यानं पुणे असेल, चाकण असेल, रांजणगाव असेल, तळेगाव असेल, हिंजवडी असेल या परिसरामध्ये मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच IT क्षेत्राचा विशेष करून त्यांनी विकास केला. पुणे शहर हे देशातील सर्वात मोठे IT हब बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पवारसाहेबांनी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी त्या निमित्ताने प्राप्त झाल्या. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामधलं तर त्यांच्या योगदानाचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर क्रीडा क्षेत्रामध्ये तर भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी
भारतीय क्रिकेटच्या प्रशासनामध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. शरद पवार हे BCCIचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर ICCचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिकेटच्या मध्ये त्यांनी नेतृत्व केलं. भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावरती अधिक प्रभावी मान सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवरती खूप मोठं काम केलं. क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या. राज्यातील क्रीडा संघटना असतील या स्पर्धांना प्रोत्साहन दिलं. विशेष करून कबड्डी असेल, खो खो असेल अशा मातीतील खेळांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन देण्याचं काम केलं. विविध प्रकारच्या स्पर्धा चालू केल्या. विविध स्पर्धेसाठी विविध शासनाच्या माध्यमातून मोठी मदत मिळवून देण्यात पवारसाहेबांचा मोलाचा सहभाग राहिला. आणि या निमित्तानं काय झालं तर ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यामध्ये पवारसाहेबांचा खूप मोठा महत्त्वाचं योगदान राहिलं. क्रीडा क्षेत्रातील सहभाग त्यांनी प्रामुख्याने वाढवला. युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मिळवून देण्याचा प्रयत्नही पवारसाहेबांनी केला. वरील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर जर आपण प्रकाश टाकल्यानंतर आपणाला शेवटी निष्कर्षाला यायचं म्हटलं तर शरद पवार हे यांच्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाचा विचार केला असता महिलांसाठी आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनामध्ये वाढ, सहकार चळवळ मजबूत करणे, ग्रामीण शिक्षणाचा विस्तार करणे, औद्योगिक विकास आणि भारतीय क्रिकेट प्रशासनातील नेतृत्व ही त्यांची प्रमुख कामगिरी मानली जाते असं म्हटलं. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या शहरी ग्रामीण विकासापासून ते देशाच्या कृषी धोरणापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशासनापर्यंत दिसून येतो. आणि त्यामुळे शरद पवार साहेब यांचं व्यक्तिमत्व केवळ राजकारणी नसून त्यांची खरी ओळख विकासाभिमुख प्रशासक, सहकारामधील दिग्गज नेते, तसेच कृषी धोरणकर्ते आणि क्रीडा प्रशासक म्हणून देशाला माहीत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुर्तास याच ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.